आमच्या म्हाताऱ्याला घेऊन आमचं तोंड कोरडं पडून मग खिशात बाटली आहे पाणी प्यायला तोंड वर करण्याकरता. त्याची काय तुम्हाला जाण राहू दे ना. तुम्ही माणसं आम्ही माणसं. तुम्ही शब्द नाहीत आम्हाला शब्द नाहीत. तुम्हाला शिंग नाहीत आम्हाला शिंग नाही. ते एक जात मान्य म्हणू नये आणि मान्य जातीनं कसं वागायचं शिकत आहे. जरा शहाणं व्हा. मी 81 वर्षाचा माणूस आहे तरी आणखी एका पोराचं मनगट झालं तर सोडू शकत नाही. ही धनगराची खानदान आहे. धनगराची खानदान आहे. दम काढते दम खातो दुसऱ्याला उतावळी खाते आपल्याला. म्हणून आम्ही साहेब उतावळी करू शकत नाही. धाके साहेब उतावळी तुम्ही म्हणलात पण उतावळी करणं चांगलं नाही. हे आमच्या लेकरांनी दम काढला हिरू काढला म्हणून आपण इतक्या जागेवर बसलो. त्यांनी जर हात फिरवला असता तर माझ्या एकलाच ना तुला दुईला गाठलं असतं. न म्हणते त्याने दुईला गाठलं असतं. पण सांगणार की बाबा त्यांच्यावर हात उचलू नका आपल्याला त्यांच्या बांधाला जायचे. अरे तुमच्या बांधावर बाय येणार ना खुरपायला ह्या तुमच्या तालीमुळं. हो माणूस मिळेल ना तुम्हाला. याचा विचार करा जरा विचार करा. अनुचित जाती असलं तर तुम्ही येत रे मराठी. तुम्ही जात मान नावाची माणूस नसल्यावर माणसं नाहीत रे. जपून राहणार आहे जपून चालणार आहे. असे काही एवढं बोलून माझं मी भाषण संबोधतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय आठवले. हाके साहेब एक पोस्ट पडली तिथून भावकीची त्यांच्या शेतात येऊन शेतकऱ्यावर मेंढपाळाचे वर मेंढपाळाची दादागिरी वरून शेतकऱ्यावर केस शेतकऱ्यांवर सावध व्हा. उद्या तुमच्यावर पण हीच वेळ येईल. गलाटवाडी मधील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे. त्या माणसावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आम्ही व्हिडिओ काढतो म्हणून आम्हाला हाणले नाही आमच्या पोरायला. मग आता त्यांना हे का म्हणून पोस्ट टाकली अशी की बघा हे काय नाव बघा अशोकराव नरोडे पाटील. अशोक नरोडे नाही का करा म्हणजे आमच्यावर आमचे व्हिडिओ काढले म्हणून आम्हाला समर्थन करते. थोडं शांत राहा. हे चलतच असतं. अशोक नरोडे नावाचा कार्यकर्ता आहे का प्रत्येक पोस्टला त्याची वेगळी आरोपींचं समर्थन नाही. त्याचं डेअरिंग किती आहे. डेअरिंग किती आहे बघा. तुमच्याच गावचं कुठलं गाव समजा हानमार केली ना त्यामध्ये समाज बांधवाला माझी विनंती आहे. माजलगाव मधल्या सर्व समाज बांधवाला विनंती आहे. आता या ठिकाणी आपण माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो आहोत. भावांनो काय असतंय कोण तुमच्यात एकीचं बळ असल्या कारणाला हे विषय घडतात. आणि 80 वर्षाचा म्हातारा उठून त्याचं रक्त सळसळ करणारा हा धनगर त्यातला मी बघितलाय. समाजामध्ये सगळेच काय जातीत आलेले पण त्यांच्यातलं स्वाभिमान जागा होतो. महाराष्ट्रामध्ये तुरळक असे काही लोक असतात जसे हक्के सरांना ओबीसीसाठी धनगरासाठी वजरमोट बाळून स्वाभिमान म्हणून पुढे आले. त्यांना काय नेत्र बाळा माहिती आहेत ना. इतक्या लांबून का आला या माझ्या समाजाच्या ओबीसीच्या त्यांचा मेंढपाळाच्या न्याय हक्कासाठी तेच करतो. एवढ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं रक्त सळसळ करतंय भावानो. आणि तुमच्यातली शंड कुठं आहे. आता कोणीतरी पोस्ट केली म्हणून तुम्ही या ठिकाणी मोबाईल दाखवताय इथं गदारोळ करताय चर्चा करताय. अरे हरामखोरांनो तुमच्याकडे मोबाईल नाहीत का. हे प्रकरण होऊन 2 दिवस झाले. तुमच्या एकाच्या मोबाईल वरती पोस्ट नाही ते हानमारीची. पहिली पोस्ट ह्या पट्ट्याने केली माहिती हाके सरांना दिली. आम्ही ह्या समाजाच्या कामासाठी आम्ही फिरतोय म्हणजे सर्व जबाबदारी आमच्या आहेत का. पोस्ट करणं लोकांना जागृत करणं लोकांसाठी जाणं लोकांच्या प्रश्नांसाठी रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशनला थांबलो आहे. सगळ्या जबाबदाऱ्या समाजाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून सरांना आणि निर्मल सरांना आम्ही सर्वांना घ्यायचे. आमचं हे का. तुमच्यातलं काहीतरी रक्त जागा झाला पाहिजे स्वाभिमान जागा झाला पाहिजे. कुणाला तरी कुठलं तरी ह्या विषय हा आपल्या मेंढपाळावरती झालेला हल्ला आहे. अरे तुमच्या नुसत्या मेंढपाळा तुमच्या नेत्याला कोणतरी ते हरामखोर काल परवा शिवी देतोय तरी तुम्ही शांत बसता. बदल तुमच्यामध्ये झाले पाहिजेत. 8
दिवसामध्ये पोलीस प्रशासनानं त्याला अटक नाही केली, तुमच्या आमच्यातली ताकद ते दिसेल तिथं हरामखोर ठोकला पाहिजे. कधीतरी बिरू वाटेगावकर तुमच्यातला जागा झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस गोपीचंद पडळकर जन्माला येणार नाही. अरे हरामखोराला तुमच्यातला गोपीचंद पडळकर, तुमच्यातला हाकेसर बिरू वाटेगावकर तुमच्यात सुद्धा यायला पाहिजे. अरे एवढा माणूस बोलला शेंड तुम्ही आहेत. समाजानं जागृत झालं पाहिजे. मी दुसऱ्याला दोष देणारा नाही. हा पत्त्या पहिल्या दिवसापासून आहे. तू कोणतरी मुसऱ्या नावानं फोन केला, लागलो का नाही का आम्हाला? का प्रत्येक वेळी का छाकीन मोबाईल हे नसतं रे स्वाभिमान असा मनातून लागतोय. हे बस करा असले काय विषय नाही. प्रत्येक तुम्हाला कुठतरी स्वाभिमान कुठला तरी असला पाहिजे. याच्या पहिलेही मेंढपाळावरती हल्ले झाले रात्रीच्या 2-2 वाजता आम्ही गेलो. जाणं म्हणजे का त्यांना समोरच्याला हन्नाय असं नाही. त्यांना काहीतरी संरक्षण झालं, त्यांना काहीतरी मदत झाली पाहिजे. सगळा सामाजिक सलोख आपण हे जपला पाहिजे. निवड का हाणलंय म्हणजे काय लगेच तिथं लगेच हे नाही. सगळ्या गोष्टी प्रशासना तिथं कायदा आहे, व्यवस्था आहे, त्यांना सर्व गोष्टींचा आपण आढावा दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता तुम्ही कुठवर करणार का? प्रत्येक वेळी आमच्यासारख्या माणसानं घरीवर तुळशीपत्र ठेवायचं आणि समाजासाठी फिरायचं. अरे आज इथं जागा उभा टाकायला राहिली नव्हती पाहिजे. हाकेसर एवढं मोठं नेतृत्व महाराष्ट्राचं, ज्यांना 18 पगड 347 जातींसाठी रस्त्यावर आपलं घरदार लेकरं सोडून इथं काय तुमच्यातला स्वाभिमान आहे रे? मी जास्त काय बोलत नाही, मला खूप काय बोलता येतंय, पण थोडा कुठंतरी लोकांचा स्वाभिमान जागा झाला पाहिजे. उगं काहीतरी स्वतःचं घर भरण्यासाठी काही विषय झाला नाही पाहिजे. जिथं कुठं अन्याय झाला, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र आलंही पाहिजे. तेवढी धमक पण ठेवा आणि पुढल्या ह्याच्यासाठी आपण सज्ज झालं पाहिजे.